नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मेथीची हिरवी भाजी असते ना, त्याचे वडे बनवणार आहे आपण। हे एकदम मस्त लागतात चवीला। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचे वडे बनवण्यासाठी मी इथे हिरवी मेथी घेतली आहे निवडून। ह्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे मी पुसून। 2 चमच तांदळाचे पीठ टाकले मी यामध्ये। 5 चमच बेसन, बेसन थोडं जास्त लागतं यामध्ये। 1 चमच हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलाय। अर्धा चमच लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 1 चमच जिरा पावडर, 3 ते 4 चमच तीळ, आता हे सर्व चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे। वरतून लागलं तर थोडंसं आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं यामध्ये। मेथी कोरडी कोरडी वाटत असेल तर आपण वरतून बेसन टाकू शकतो यामध्ये। थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त असं पीठ तयार करून घ्यायचंय। बघा छान असं पीठ तयार झालंय आपलं। इकडे एक अशी मी पोह्याची चाळणी घेतली आहे। याला छान तेल लावून घेऊया आणि आता जे पीठ आपण तयार केलं होतं त्याचे असे रोल करून आपण यामध्ये ठेवून घेऊयात। हाताने असे रोल करून घेऊयात। एवढा पिठाचे 3 रोल झालेत। असे छान असे रोल तयार करून घेते मी। यामध्ये हे ठेवून घेऊया। छान असे रोल तयार झालेत बघा। मी चाळणीमध्ये ठेवून घेतले। आता यावरती आपल्याला थोडीशी तीळ टाकायचे। खाताना दाताखाली तीळ छान लागते। इकडे गॅसवरती कढईमध्ये मी पाणी ठेवलं होतं। ते पाणी थोडंसं उकळलं ना, त्यावरती ही चाळणी ठेवून यावरती झाकण ठेवून आपण याला वाफवून घेऊया। एक 15 मिनिटांनंतर बघू शकता आपले वडे चांगले वाफलेत। यामध्ये थोडीशी सुरी टाकून बघायचं। हो का, सुरी क्लीन निघालीये म्हणजे आपले वडे चांगले वाफलेत। आता याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर याला कट करून घेऊया। थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले मी। आता याला चाकूने असं कट करून घेऊया आपण। तुम्ही जाड पातळ तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। मी अशा पद्धतीने कट करत आहे। छान असे वडे कट करून घेतलेत मी। आता हे वडे आपण तेलामध्ये तळून घेऊया। इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल घेतले मी। गरमागरम तेलामध्ये हे वडे टाकून आपल्याला मस्त गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे। आलटत पलटत मस्त वडे तळून घेऊया आपण, कुरकुरीत एकदम। एकदम मस्त असे वडे तळून घेतलेत मी। काढून घेते। बघा छान असे वडे तयार आहेत। दिसायला पण किती भारी दिसत आहेत आणि चवीला पण खूपच छान लागतात ही वडे। एकदम कुरकुरीत असे चपाती सोबत पण तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।